साहजिकच विठ्ठल बदलला, तुम्ही याच्यानंतर तुम्ही हसलात, काय कारण आहे? कसं असते लोक, आता आपण गरीब म्हणून एक छोट्या कार्यकर्त्याच्या निष्ठेवर चर्चा असते. एक हिंदुत्वासाठी काम करायचं, कुणीतरी संधी दिली. मी 3 महिने वाट पाहिली किंवा कुणीतरी येऊन समजवेल आपल्याला, कुणीतरी बोलेल. विठ्ठलावर आमची भावना संपली नाही, विठ्ठलावर आमच्यावरचं प्रेम विठ्ठलाचं गेलं. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की तो विचार, तो समाजाची काळजी, देशाची काळजी, असं ठरवलं जातं. तुम्हीच म्हटला होता हो, मी काय म्हणालो, विठ्ठल बदलणार नाही हे मी म्हणलो होतो. मी कुठं नाही म्हणतोय, पण विठ्ठलानं सुद्धा तेवढी आम्हाला हमी दिली का? माझा विठ्ठल कधीच बदलणार नाही असं म्हणणाऱ्या महाजनांवर विठ्ठल बदलण्याची वेळ आली आणि महाजनांच्या विठ्ठलाचा पत्ता आता ठाण्यात पाहायला मिळतो. महाजनांच्या याच वाक्यावरून या वयात त्यांच्या निष्ठेवरती प्रश्न उपस्थित केला गेला, परंतु महाजनांनी हे पाऊल का उचललं हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. साहजिकच विठ्ठल बदलला, तुम्ही याच्यानंतर तुम्ही हसलात, काय कारण आहे? कसं असते लोक, आता आपण गरीब म्हणून एक छोट्या कार्यकर्त्याच्या निष्ठेवर चर्चा असते. मोठ्या लोकांनी निष्ठा बदलली की तो विचार, तो समाजाची काळजी, देशाची काळजी, असं ठरवलं जातं. म्हणजे काय, गरिबाने खाल्लं तर शेण, मोठ्यानं खाल्लं तर श्रावणी. अहो, मी तर पुंडलिक झालतोच, पण विठ्ठलच माझ्या विटेवर आलं नाही. ती वीट फेकून मला मारल्यावर मी काय करावं? शेवटी पुंडलिकाला कोणीतरी विठ्ठल पाहिजे असतो. शेवटी पुंडलिका म्हणजे आपला भक्त पुंडलिक असावा, याची सुद्धा विठ्ठलानं काळजी घेतली पाहिजे आणि त्याची विठ्ठलानं ती योग्यता सिद्ध केली पाहिजे. ती पुंडलिकाची एकट्याची जबाबदारी नाही आहे. आम्ही ज्यावेळेस म्हणलो की भाऊ एकत्र यायला पाहिजे. नाही, त्याच्या आधी फक्त थांबवतो तुम्हाला. तुमच्या पुंडलिक होण्याची जो कालावधी आहे तो फारच कमी असं वाटत नाही तुम्हाला, की तुमच्या तपस्येचा कालावधी? बिलकुल नाही. मी 5 वर्ष निष्ठेने काम केलं. नाही, तुम्ही मनसेतून बाहेर पडल्यावर विठ्ठल बदलणार नाही असं म्हटलं होतं, आणि तुम्ही पुंडलिक होण्याचा जो कालावधी तो फार कमी असं वाटत नाही का? नाही, कमी जास्तीचा कालावधीचं काय, 3 वर्षाने केलं असतं तर तुम्ही हाच प्रश्न विचारला असता, एवढा उशीर का केला म्हणून. तुमच्या प्रश्नाचं मला हे नाही. आणि शेवटी माझ्यासमोरच्या या वयात असलेल्या काही अडचणी, मला एक राजकारणात काम करायचं आहे, एक हिंदुत्वासाठी काम करायचं आहे, कुणीतरी संधी दिली. मी 3 महिने वाट पाहिली किंवा कुणीतरी येऊन समजवेल आपल्याला, कुणीतरी बोलेल. कुणी बोललं 3 महिन्यात कसं पुंडलिक होता येईल? मी पुंडलिक झालो नाही हो, ते पुंडलिक पण सोडून दिलं. आता बघेल ना पुढे काय करायचं. मी 3 महिने वाट पाहिली. राजीनामा दिल्यावर लगेच मी काही स्वार्थीसाठी इकडून तिकडे. तुम्ही म्हणले की मी पुंडलिक व्हायला तयार होतो, पण विठ्ठलानेच वीट मारली असं तुमचं म्हणणं आहे. पण माझा प्रश्न तुमच्या पुंडलिक होण्याच्या कालावधीला आहे, ह्या तपस्येवरती माझा प्रश्न आहे की तुमची तपस्या फारच कमी होती. अहो, 5 वर्ष तिथंच होतो ना मी. 5 वर्षाची तपश्चर्या तिथं केली ना मी. राजीनामा दिल्यावर सुद्धा मी 3 महिने वाट पाहिली ना. 3 महिने वाट पाहिली मी. तुमच्या तपस्याच्या भंगेचं काय कारण आहे? तपस्या तुमची भंग झाली म्हणजे जुन्या काळात तपस्या भंग करण्यासाठी कोणाला तरी पाठवलं जात होतं, तसं काय? तशी मेनका वगैरे काही नाही माझ्या. आणि ह्या वयात मेनका येऊन काय फायदा नाही. माझं म्हणणं असं आहे की मेनका की लक्ष्मी? हे पहा, जे लोक असा प्रश्न विचारतायत ते लोक जनावरातल्या बाजारामध्ये दलाली करणाऱ्या माणसापेक्षा खाली पडलेले आहेत. जनावराच्या बाजारात जो दलाली करतो ना, त्याला गोदान सुद्धा व्यवहार वाटतो. प्रत्येक गोष्टी पैशावर नाही आहेत. आमचे तोंड उघडू नका. काय म्हणलं, माझं तोंड उघडू नका. प्रकाश महाजन पैशावर फुटला नाही, तो भावनेवर जगतो, तो प्रेमावर जगतो. विठ्ठलावर भावना संपली. विठ्ठलावर आमची भावना संपली नाही, विठ्ठलावर आमच्यावरचं प्रेम विठ्ठलाचं गेलं. रुक्मिणीनं राहीकडे त्याचं लक्ष झालं. आम्ही भक्तांनी काय करायचं? काय कमी केली होती आम्ही? अहो, त्यांच्या नातवाची सुद्धा आम्ही चाकरी करायची जाहीर बादशाहता इथं दिली होती, त्यातही लाजलो नाहीत आम्ही. मग फक्त निष्ठेचं आम्हीच मात्र वडाच्या झाडाला, वट सावित्रीला फेऱ्या मारायच्या. तुम्हीच सांगितलं होतं तुम्ही निष्ठावंत आहात. लोकांनी मी काय निष्ठा बदलली? मी लोकांचं बोलायलोच नाही.
मी लोकांची चर्चा तुम्हीच म्हटला होतात हो विठ्ठल मी काय म्हणाल विठ्ठल बदलणार नाही हे मी म्हणलो होतो. मी कुठं नाही म्हणतोय, पण विठ्ठलानं सुद्धा तेवढी आम्हाला हमी दिली का? शेवटी भक्ताला सुद्धा रुसायचा रागवायचा हक्क आहे का नाही? का विठ्ठलानंच फक्त मारक्या म्हशीसारखं बघत राहायचं भक्ताकडं? देव बदलायचा, हा विठ्ठल बदलायचा पण अधिकार. हो का नाही बदलायचा अधिकार आम्हाला? जर त्यांना भक्त बदलायचा अधिकार आहे तर आम्हाला पुंडलिक बदलायचा अधिकार, पुंडलिकहून विठ्ठल बदलायचा अधिकार आहे. म्हणून म्हणलं ना की लहान्या कार्यकर्त्यांनी केलं तर ते तो गद्दार, तो तिची निष्ठा नाही. मोठ्याने गेलं तर काय? आता नव्या विठ्ठलाची पूजा कुठपर्यंत करणार? कोणच्या नवा विठ्ठल तुमचा जो ठाण्यात पत्ता आहे, एकनाथ तुमची काय इच्छा कुठपर्यंत शिंदे, करायचं? कुठपर्यंत त्यांची पूजा करणार आहात? म्हणजे काय करणार आहात काय? म्हणजे कुठपर्यंत त्यांच्यासोबत राहणार आहात असा त्याचा अर्थ आहे? नाही नाही, जोपर्यंत आता आपण आहोत अस्तित्व तोपर्यंत राहू शकतो. काही गोष्टी मागच्या शिकवल्यानंतर सुद्धा थोडा आमच्या पूजेत भक्तीत आम्ही थोडा बदल केला आहे की नको बाबा त्या सगळ्या गोष्टी, एवढाचा अनुभव ह्या वयात नाही आला तर काय ते सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, पण आता थोडी हुशारी आली आम्हाला. बरं, तुम्हीच होतात असे की ज्यांना असं वाटत होतं की ह्या दोन भावांनी एकत्र यावं, आणि तुम्हीच आता असे आहात की त्या दोन भावांच्या एकत्र येण्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करतात. हे पहा माझी म्हणजे त्याचं उत्तर पहिल्यांदा सांगतो. तुम्ही असे म्हटले होतात, तुमचं वाक्य तुम्हाला आठवणार नाही असं नाहीये, पण महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि हे वाक्य खूप खटकलं. त्यानंतर बरंच तुमच्या सोबत झालं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हीच म्हणत होतात की ते दोघं एकत्र आल्यानं मराठी माणूस त्यांना माफ करणार नाही, आणि आता असं म्हणताय तुम्ही की मराठी माणूस त्यांच्या मागे उभा राहणार नाही. हे पहा, ज्यावेळेस ही भूमिका घेतली तर मला मराठी माणूस किंवा माझा म्हणण्याचा अर्थ एक हिंदुत्वाची भूमिका होती. त्या हिंदुत्वाच्या भूमिकेपासून किंवा मराठी माणूस शेवटी हिंदूच आहे, त्याच्याकडून हे दोघे भाऊ दूर जाताना दिसले. हे मला नाही, जगाला दिसलं. मी तर परवा म्हणलं, दोन भावामध्ये चंदू मामा फार उशिरा आले, अगोदर रशीद मामा आले, आता बलात्कारी चंगेज आलाय तिथं. हे मान्य आहे का राज ठाकरेंना? मग असं जर असेल तर काय उपयोगाचं? आणि आम्ही काय आमच्या स्वार्थासाठी म्हणायला होतो काय? मला काही जेवायला नाही बोलवलं त्यांची एवढ्या जेवणावळी झाल्या तर, किंवा माझी आठवण सुद्धा काढली नसेल. आम्ही चांगला हेतू ठेवला, कारण आम्हाला माहीत होतं कोण्या भावाजवळ किती आणि कोणाजवळ काय. आम्ही कोणत्या वाईट हेतून की आमच्या स्वार्थासाठी आम्ही बोललो नाही आहे. पण दोन भाऊ एकत्र येऊन सुद्धा ज्यांचे स्वार्थ पूर्ण होत नाही ते सगळे अस्वस्थ आहेत तिथे. नाव कशाला घ्यायची गरज आहे? का बरं महाजन का दिवस असं करायला? नाही नाही, महाजन घेण्याचं काय, अस्वस्थ आहे ते मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यात सांगितलेलंच आहे ना. कोण आहेत? आहेत अस्वस्थ, कोणाला जागा पाहिजे त्या मिळाल्या नाहीत, कोणाला जे पाहिजे. नाव का घेत नाही कुणाचं? अस्वस्थ लोकांना. अहो तुम्हीच लोकांना बातम्या दाखवल्या ना, सांगा ना मग. तुम्ही नाव शोधा ना. मी सांगितलं अस्वस्थ आहेत, ज्या जागा पाहिजे होत्या, जागा लढवायची इच्छा होती त्या नाही मिळाल्या. हळूहळू बाहेर येईल ना ते. मला सांगा ना मग, एवढे निष्ठावान बाळा नांदगावकर कुठं होते त्या दिवशी? ठीक आहे, तुमचं थ्रोट इन्फेक्शन झालं तर मला माहिती, बाळाला तो त्रास आहे, शारीरिकदृष्ट्या तो उपस्थित राहू शकत होते. शिवडीत एक जागा दिली, वरळीमध्ये एक जागा दिली, जी जागा पाहिजे ती सुद्धा दिली नाही, दुनियाला माहिती आहे. आमिषा माझगावर जी मनसेची सिटिंग नगरसेविका होती ती जागा सुद्धा धोक्यात आहे. आता हे काय लपून राहणाऱ्या गोष्टी नाहीत, आज न उद्या ते बाहेर येणारच आहेत ना. आणि माझं म्हणणं की याच्यात हिंदू म्हणून कुठं आहेत तुम्ही? या सगळ्या लोकांची तुम्ही ज्यांची मदत घेताय ते हिंदू म्हणून कुठं आहेत? मग कोण म्हणून आहे? आता ते फक्त त्यांना मुंबईचं अस्तित्व टिकवायचं आहे. नागपूरमध्ये एकमेकाच्या विरुद्ध आहेत. आजच बातमी आहे, नागपूरमध्ये उभाटा गट काँग्रेस बरोबर गेला, मनसेला दिलं वाड्यावर सोडून. म्हणलं ना की दुसऱ्याची निष्ठा विचारण्याच्या अगोदर आपण सुद्धा तपासलं पाहिजे की जो आपल्या पायावर निष्ठा वाहतोय ते निष्ठेचं धकधकत निखारे आपण घेऊ शकतो का नाही? राज ठाकरे विषयींचे महाजनांचे अश्रू आता कुठे आहेत? ते राज ठाकरे विषयी नव्हते, माझ्या अपमानाचे अश्रू होते. ते माझा अपमान झाला तिथं त्याचे अश्रू होते, आणि ते काय खोटा नाही, जग जाहीर होता तो अपमान. त्याच्यामुळे म्हणलं नाही की आता तुमचा हा प्रश्न स्वाभाविक आहे, पत्रकार आहात तुम्ही, विचारू शकता.
पण असं आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या निष्ठेवर ह्याच्यावर नका संशय घ्यायचो. बरं, दुसरं आता तुमची निष्ठा भाजपाकडे जाईल असं वाटत होतं, पण ते तुम्ही निष्ठेला मार्ग मुंबई व्हाया ठाण्यापर्यंत घेऊन गेले. काय आहे की मला असं वाटतं की आता भारतीय जनता पक्षाला तशी फार महाजन मुंडेंची गरज नाही. मी तर 20 वर्षाखाली बाहेर पडलेलो आहे. आता जे काही प्रमोद महाजनचं एक अंश तिथं शिल्लक आहे त्याच्याकडे जरी भाजपनं पाहिलं तर समाधान. महाजन मुंडेंची गरज नाही म्हणजे म्हणून तुम्ही तिकडे गेला नाही. ऐसे हजार जवाबों से अच्छी है मेरी खामोशी. का गरज नाही महाजन मुंडेंची? आता त्यांनाच विचारा. तुम्हाला काय ऐकलं नाही? कसं आहे हा ते फार गंमत झाली. मला मुंबईला गेल्यावर माझ्या नातीचा व्हॉट्सअप आला. आजोबा तुम्ही तर भाजपमध्ये जाणार होते. व्हॉट्सअप आहे माझ्याकडं. आता त्याला मी काय समजून सांगू. मी म्हणलं बेटा मी BJPची जी क्वालिफाईड परीक्षा असते प्री क्वालिफिकेशन ती नापास झालो. ते क्वालिफिकेशन मी पूर्ण नाही करू शकलो ना. ज्या गिरीश महाजनचं माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनकर पाटलाने जाहीर वस्त्रहरण केलं म्हणजे तो काय काय बोललाय त्याच्यानंतर मी उठून जे भाषण केलं ते मी पहिल्यांदा असं म्हणलं दिनकर पाटील तुम्ही महाजनाविषयी इतकं वाईट बोललात की मला असं वाटायला की उद्या सकाळी रामकुंडावर जाऊन आपलं केश व्यापन करून याचं प्रायश्चित्त घ्यावं. तो दिनकर पाटील आज भारतीय जनता पक्षात आहे. मी काय म्हणलं की हजार जवाबों से अच्छी है मेरी खामोशी. म्हणजे खामोश राहणे तो माझं शांत राहणं हेच सगळ्या गोष्टीचं उत्तर आहे. जो काही महाजनाचा अंश तिथं राहिला आहे त्याच्याकडे जरी भाजपनं पाहिलं तर खूप चांगलं आहे. मला आता शेवटच्या टप्प्यात काही गरज नाही. जे आहे ते बघू आपलं. मग ही मालिका पुढे चालू राहिली आहे कुठली जी तुम्हाला वाटलं की गंगेत जाऊन सगळं करावं? नाही नाही मी उदाहरण काय दिलं की ज्या माणसाने गिरीश महाजनचं पर्यायी भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याचं एवढं वस्त्रहरण केलं त्याला सुद्धा प्रवेश दिला जातो आणि प्रकाश महाजनला 3 महिने लोळवलं जातं. कुणाची भीती आहे यांना का नकोच आहे त्यांना महाजन तर ठीक आहे ना. माझा काही भाजपवर राग नाही आहे. फक्त माझी एवढीच एक विनंती भाजपला जे काही महाजन तिथं शिल्लक आहे त्याला तरी आता आहेपर्यंत सांभाळा. ते आणखीन एक तुमच्या वाक्याशी जुळतं वाक्य मुनगंटीवारांनी म्हटलं होतं की 2च ठिकाणं आहेत जिथं दरवाजे नाहीत. एक म्हणजे शनी शिंगणापूर आणि दुसरं म्हणजे भाजप. मी त्याच्यावर सुधीर भाऊला इतके फोन केले ते फोनवरच आले नाहीत. मी म्हणलं सुधीर भाऊ तुम्ही खोटे बोलतात. अहो दरवाजा नाही पण पहारे करीत ना. सुधीर भाऊ आले नाहीत फोनवर. म्हणलं खोटारडे आहेत तुम्ही. जर दरवाजे नसले असते तर मग प्रकाश महाजनला का घेतलं नाही तुम्ही. दरवाजे नाहीत पण पहारे करीत. पण आता कसं आहे की युतीतला मोठा भाऊ आहे म्हणून मी थोडं जपून आहे. ठीक आहे मला काय त्याचं वाईट नाही. अरे हम भी दरिया है हमको हमारा हुनर मालूम है जिस तरफ निकले रास्ता हो जाएगा. शेवटी महाजन आहे मी. ठीक आहे धन्यवाद. हे होते प्रकाश महाजन. आणि प्रकाश महाजनांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हणजेच त्यांनी विठ्ठल बदलल्यानंतरची त्यांची ही ABP माझाची पहिली प्रतिक्रिया आहे आणि त्यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. थोडंसं भाजपालाही काही संदेश त्यांनी दिलेला आहे आणि शेवटी त्यांच्यावरती ही वेळ का आली राज ठाकरेंना सोडण्याची याबद्दल देखील त्यांनी मनसोक्त गप्पा या ठिकाणी मारल्यात, उत्तरं दिली आहेत असं आपल्याला म्हणता येईल. कॅमेरामन संतोषसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.